नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष उमेश सीताराम टोनगे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसभापती तानाजी देशमुख व सामाजिक कार्यकर्ते दीपक शिंदे यांची उपस्थिती होती. प्रमुख उपस्थितीत सरपंच बालाप्रसाद भन्साळी, चेअरमन शिवाजीराव सोमवंशी, माजी पोलीस पाटील उद्धव सोमवंशी, ग्रामपंचायत सदस्य सतीश येडे, आदर्श शेतकरी राजेसाहेब सोमवंशी, शिक्षणप्रेमी नागरिक अभिमन्यू सोमवंशी, केंद्र प्रमुख दत्तात्रय तट, कॅप्टन अभिमन्यू शिंदे, कचरू रंजवे, सहशिक्षक धानोरा खुर्द यांची उपस्थिती होती. सुरुवातीला कार्यक्रमाविषयी व विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्यक्रमाविषयी उत्तम माहिती शिक्षक गणेश तौर यांनी दिली आहे. नमस्कार, मी प्राथमिक शिक्षक गणेश धोंडीराम तौर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमनाथ बोरगाव. यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये मी आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास मोरे सर या शाळेमध्ये रुजू झालोत. शिक्षणासोबत इतर उपक्रम हे अतिशय महत्त्वाचे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. शिक्षण हे तर सातत्यपूर्ण चालूच आहे, पण शिक्षणासोबत समाजामध्ये वावरताना कशा पद्धतीनं, समूहात मिसळताना, समूहात वावरताना कशा पद्धतीनं जीवन जगावं आणि तिथे समवाय कसा साधावा ह्यासाठी या विविध उपक्रमाची गरज असते. त्या अनुषंगाने यावर्षी आम्ही भव्यदिव्य असं वार्षिक स्नेहसंमेलन घेण्याचं आयोजित केलं. यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती यांना विश्वासात घेऊन, ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य यांना विश्वासात घेऊन, पालक सर्वांना विश्वासात घेऊन आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय मोरे सर यांच्या मार्गदर्शनानुसार यावर्षी आम्ही हे स्नेहसंमेलन आयोजित केलं. खरं म्हणलं तर आम्ही द्विशिक्षिकी शाळा आमची, परंतु हे स्नेहसंमेलन जे आयोजित केलं होतं ते किमान 10चा तरी स्टाफ असावा एवढं मनुष्यबळ लागत होतं, परंतु आमची ही कमतरता सोमनाथ बोरगावच्या संपूर्ण ग्रामस्थांनी, पालकांनी, शिक्षणप्रेमींनी भरून काढली आणि भव्य दिव्य असं रंगमंच आम्हाला दिला आणि त्याचबरोबर लोकसहभागही मोठ्या प्रमाणामध्ये शाळेसाठी दिला. त्यामुळे आमच्या पंखामध्ये अधिक बळ आलं आणि आम्ही या सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मूल्य रुजवण्यासाठी तशा गीतांची निवड केली, जे आपल्या संस्कृतीला धरून आहेत आणि त्यामधून ऐतिहासिक गोष्टी असतील किंवा आपल्या पारंपरिक संस्कृतीच्या गोष्टी असतील, यामधून चांगल्या मूल्यांची रुजवण होण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या चांगल्या गीतांची निवड केली आणि बहारदार असं सादरीकरण झालं. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी अतिशय मोलाचं योगदान दिलं. त्याबद्दल आम्ही शाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास मोरे यांचे पहिला बाजीराव पेशवे, महादजी शिंदे, नाना फडणीस, यशवंतराव होळकर ही 4 पुस्तके प्रकाशित झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. काजल सोमवंशी यांनी यावेळी बोलताना आनंद व्यक्त केला आहे. नमस्कार, मी सौ काजल ऋषिकेश सोमवंशी, सोमनाथ बोरगाव येथील रहिवासी. मी आजपर्यंत पाहिलेल्या एवढ्या काळामध्ये, मला पण इथे येऊन 5 वर्ष झाले माझ्या लग्नाला, पण मी आजपर्यंत अशा प्रकारचं स्नेहसंमेलन कधीच पाहिलेलं नाही आहे. इथे खूप सुंदररित्या असं सादरीकरण झालेलं आणि येथील शिक्षक जिल्हा परिषद शाळा सोमनाथ बोरगाव येथील श्रीनिवास मोरे सर आणि श्री गणेश तौर सर यांनी खूप सुंदररित्या लेकरांचे नृत्य बसवलेले, नाटक वगैरे खूप छान असं सादरीकरण केलेलं आणि लोकांनीही त्याला खूप छान प्रतिसाद दिलेला. उत्कृष्ट शैक्षणिक कार्य केल्याबद्दल शुभांगी सोमवंशी व पूजा वीर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शालेय पोषण आहार कर्मचारी आश्रुबा भाऊराव सावंत, शशिकला आशीर्वाद सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकांनीही आनंद व्यक्त केला आहे. मी राहुल उद्धवराव सोमवंशी, जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी आहे.
आमच्या शाळेतील गॅदरिंग ही नादखुळा अशी झाली. पण आमची इच्छा अशी होती की आम्ही जोपर्यंत शाळेमध्ये होतो तोपर्यंत आजपर्यंत कधी अशी गॅदरिंग घडली नाही आणि घेतली पण गेलेली नाही. पण या वर्षी जी गॅदरिंग झाली ती अशी नादखुळा एकदम अशी गॅदरिंग झालेली आहे. आणि आम्ही जोपर्यंत होतो ते आम्हाला असं वाटत होतं की आमच्या शहराने आम्हाला कुठेतरी बाहेर घेऊन जावं, पण त्यावेळी म्हणजे सुविधा नसल्यामुळे ते समजा अडचणीमुळे काही घेऊन गेले नसतील. पण आमच्या गावातली जी गॅदरिंग यावर्षी झाली ती अशी झाली की एकदम नादच खुळा झाली की 40 वर्षाच्या काळामध्ये कधी गॅदरिंग अशी झाली नाही. आमच्या संस्थेमध्ये असेल, जिल्हा परिषद शाळेमध्ये असेल, ती कधीच झाली नाही, ती यावर्षी झाली. अशा आमच्या शाळेला 2 शिक्षक असे भेटले की जणू की आपल्या लेकराला शिकवायलेत अशा पद्धतीनं, अशा नादखुळा असे कुठल्याही गोष्टीमध्ये कमतरता न भासता. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव गीतांजली बाळासाहेब घडगे आहे. मी आता 4थी शिकत आहे. आमच्या शाळेत स्नेह संमेलन झाले. मी त्या गाण्यात सहभाग घेतला होता. मोरे सर व तौर सर यांनी आमचा डान्स बसविला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर उत्तम असे सादरीकरण केले. तसेच या शाळेत आम्हाला शिक्षणाबरोबर विविध उपक्रमात सहभागी करून घेत असल्याचे विद्यार्थीही यावेळी बोलताना सांगतायत. नमस्कार, माझे नाव शिवानी अशोक टोंगे. मी इयत्ता 4थीच्या वर्गात शिकते. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमनाथ बोरगाव. आमच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन घेतले होते. मी त्याच्यात भाग घेतला. नाटकामध्ये मी शिवाजी महाराज बनले होते. मी 9 गाण्यामध्ये सहभाग घेतला होता. आमच्या शाळेत गेल्या अनेक वर्षापासून या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन झालेच नव्हते, परंतु विद्यार्थ्यांचा सहभाग, गावकऱ्यांची साथ असल्याने मुख्याध्यापक श्रीनिवास मोरे व शिक्षक गणेश तौर यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला आहे. यावेळी मुख्याध्यापक श्रीनिवास मोरे यांनी अधिक माहिती दिली आहे. शंभू महादेव सोमनाथाच्या पावननगरीत सोमनाथ बोरगाव या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमनाथ बोरगाव यांचे वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी पार पडले. हे वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यात आला. आम्ही आमच्या शाळेमध्ये विविध अष्टपैलू विद्यार्थी घडवण्याचं काम करतो. त्यामध्ये विद्यार्थ्याचे जे कलागुण असतात ते विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी आयोजित केलं होतं. त्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर पालकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे समाज सहभागातून हा कार्यक्रम पार पडला. अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांचे विविध कलागुण जोपासण्याचा आम्ही सातत्यानं आटोकाट अशा प्रकारचा प्रयत्न करतो. आमचे गट शिक्षणाधिकारी श्री मधुकर सुवर्णकार साहेब असतील, दत्तात्रय तट साहेब असतील केंद्रप्रमुख, त्याचप्रमाणे अशोक कोपले सर असतील, शिक्षण विस्तार अधिकारी यांचं सदोदित आम्हाला मार्गदर्शन लाभतं. आमच्या शाळेचे सहशिक्षक गणेश तौर सर यांनी या कार्यक्रम विद्यार्थ्यांचा बसवला. त्याचप्रमाणे दिग्दर्शन केलं महानाट्याचं आणि शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंतचा सोहळा या ठिकाणी पार पडला. त्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असतो आणि त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अभ्यासाबरोबरच विविध असे प्रकारचे उपक्रम आम्ही राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी हे स्नेहसंमेलन आम्ही आयोजित केलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला आहे. विविध गाण्यावर सुंदर नृत्याचे सादरीकरण केले. तसेच गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना बक्षीसही दिली. यावेळी गावकरी व पालकांनीही या कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तर शाळा सोमनाथ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमनाथ बोरगाव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. स्नेहसंमेलन इयत्ता 4थीपर्यंतची शाळा आहे आणि या शाळेमध्ये सरांनी जे कार्यक्रम राबविला स्नेहसंमेलनाचा, त्याबद्दल सर्व भाविकांना म्हणण्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांना, नागरिकांना, सगळ्यांना हा कार्यक्रम आवडला.
तसेच विविध प्रकारचे लोकगीते, शाळेची गीते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी, तसेच शिवाजी महाराजांची जयंती होती त्या दिवशी, त्याच्यामुळं शिवाजी महाराजांचा जो लढा चालविला त्याबद्दल मोरे सरांनी चांगलं काम त्याच्यामध्ये भूमिका बजावली. तौर सरांचं पण अभिनंदन, कारण त्यांनी पण हा कार्यक्रम उत्सुकतेनं पार पाडला. सगळं नमस्कार, मी अरुण शिवाजी के, सोमनाथ बोरगावचा रहिवासी आहे. इथे शाळेत आमच्या स्नेहसंमेलन 6 तारखेला झालं, 6 मार्च रोजी या दिवशी. तर याच्या आधी कधीही झालेलं नव्हतं. तरी इथं मोरे सर, श्रीनिवास मोरे सर आणि गणेश तौर सर ही सर आल्यापासून ह्या शाळेचं भाग्यच उजळलं म्हणायचं. आधी इथं काहीच लेकरांनी फक्त उजळणी शिकवायचे. इथं लेकरांनी समजा शिकवण्यात तरी यायच लागलं, पण त्याच्यासोबत ही कला, डान्स ही एवढं परफेक्ट आमच्या लेकरांनी केलं. आणि ह्याच्यात आम्ही सहभाग घेतला. शिनगारे ह्यांची सिस्टीम लावण्यात आली. तर उच्च दर्जाचा इथं कार्यक्रम झालेला आहे. तर तुम्ही समजा बघणारच आहोत. पण ह्याच्या आधी आमच्या गावात म्हणण्यापेक्षा ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये कधीच असे कार्यक्रम होत नव्हते. आणि आता इथून पुढे असे ही तर निश्चित सुरुवात झालेली आहे. या गावातील ही जिल्हा परिषद शाळा 4थी वर्गापर्यंत चालते. 2च शिक्षकी शाळा असल्याने हे दोघेही विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याचे कार्य करतात. त्यामुळे पालक वर्गही आनंदी असतो. नमस्कार, मी उमेश टोनगे, शाळा व्यवस्थापन समिती सोमनाथ बोरगाव. माझ्या शाळेत नुकतेच स्नेहसंमेलन पार पडले, अतिशय उत्साहात पार पडले. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास मोरे सर, सहशिक्षक गणेश तौर सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहात आणि आनंदात वातावरणात पार पडले. यासाठी सर्व गावकऱ्यांचं आणि पालकांचं मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलं. आणि माझे विजन पुढील शाळेसाठी परसबाग तयार करणे, शाळेसाठी स्वच्छतालय व्यवस्थित दुरुस्ती करणे आणि शाळेसाठी वृक्षारोपण पूर्ण करणे हे माझं. मी शाळेसाठी कंपाऊंड वॉल, त्याचप्रमाणे शाळेसाठी इतर काही गोष्टी लागतील. पाण्याची व्यवस्था झाली, त्याच्यानंतर अजून CCTV कॅमेरे या मागणीसाठी मी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करीन. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असताना अशा शिक्षकांमुळे व सुंदर कार्यक्रमामुळे परत या शाळेत विद्यार्थी नक्कीच वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे, असेही यावेळी पालक बोलताना सांगतायत. नमस्कार, माझं नाव पूजा चैतन्य वीर. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमनाथ बोरगाव या ठिकाणी ट्रेनिंग टीचर म्हणून काम करत होते. पहिले 6 महिने, नंतर 5 महिने काम केलं आणि या अनुभवामध्ये मला खूप मोठा अनुभव आला. आणि त्यानंतर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक होते शिंदे सर, त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर सगळा शाळेचा कारभार मलाच पाहावा लागला. आणि नंतर 2 टीचर आले शाळेसाठी, श्रीनिवास सर आणि श्रीनिवास मोरे सर आणि तौर सर, दोघेजण आले. आणि नंतर ते शाळेवर आल्यानंतर खूप शाळेमध्ये प्रगती झाली. आणि नंतर गावकऱ्यांच्या मदतीने आणि शाळेच्या वतीने शाळेमध्ये स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. आणि ते स्नेहसंमेलन इतकं आनंदात आणि उत्साहात पार पडलं. नमस्कार, माझे नाव शुभांगी महेश सोमवंशी आहे. तर मी या सोमनाथ बोरगावचीच आहे आणि माझी मुलगी या शाळेमध्ये जिल्हा परिषद सोमनाथ बोरगाव या शाळेमध्ये 3री या वर्गामध्ये शिकत आहे. तर या शाळेमध्ये जे स्नेहसंमेलन खूप छान प्रकारे आयोजन केलं होतं. तर त्यामध्ये सर्वच मुलांनी छान भूमिका सादर केली होती. आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास मोरे सर आणि सहशिक्षक गणेश तौर सर यांनी या स्नेहसंमेलनासाठी खूप अशी मुलांकडून तयारी करून घेतली होती. यांचे नाही म्हणलं तर 1 महिन्यांचे यांचे कष्ट खूप होते. मी या शाळेमध्येच क्लास घेत आहे. या कार्यक्रमात सुंदर वेशभूषाही विद्यार्थ्यांनी केली होती. या कार्यक्रमात मुख्याध्यापक श्रीनिवास मोरे व शिक्षक गणेश तौर यांनीही सहभाग घेऊन आपली कला सादर केली आहे. त्यामुळे पालकांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. संमेलन चांगलं वाटलं. पहिली वेळ आहे आमच्या गावाला संमेलन होण्याची. आमचे गुरुजी आम्हाला चांगले लाभलेले. आमचं गाव सगळं खुश आहे ह्या दोघांवरही. लय चांगलं होतं.
शिवाजी महाराजाचं हे सगळं शाळेचं सगळं चांगलं दाखवलं आहे आम्हाला चांगलं वाटलं. शिक्षक चांगले लाभलेले आहेत आमच्या गावाला. नाही तर शिक्षकच नव्हते आमच्या गावाला चांगले. शाळा मोडायच्या वेळेला आली, पण आता शाळा चांगली सुधारणार आहे आमची. नमस्कार, माझे नाव रेखा धनंजय सोमवंशी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमनाथ बोरगाव येथे स्नेहसंमेलनाचे पहिल्यांदाच कार्यक्रम झाला आहे. त्या कार्यक्रमात प्रथम मोरे सर व तौर सर हे या 3 महिन्यातच आले, पण ह्या 3 महिन्यामध्ये त्यांनी या चिमुकल्यांना खूप खूप काही शिकवले व शिक्षण व डान्सचे खूप. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन श्रीनिवास मोरे व मीना तौर आंबुरे यांनी केले. उपस्थितांचे आभार गणेश तौर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी, पालक, नागरिक यांची मोठी उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे, अंबाजोगाई.